नमस्कार. कुबेर काठी. लेखक सचिन मधुकर परांजपे, पालघर. अभिवाचन अनुराधा कर्वे. माधवराव शिर्के सरकार म्हणजे सातारजवळच्या एका गावातलं बडप्रस्थ. स्वभावानं अगदी लाख मोलाचा माणूस. 10 गावचं वतन असलं तरी बोलण्यात काडीचाही माज नाही की अहंकार नाही. तालेवारापासून गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाला आदराने वागवणार. म्हारामांगांच्या पोरीबाळींनाही ताई माई असा आदरार्थी संबोधणार. आदराने अदबीने चौकशी करणार. त्यामुळे सरकारांबद्दलही गावच्या पंचक्रोशीत सगळ्यांना माया होती, जिव्हाळा होता. एकदा असंच कुठंसं वाचलं नि सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खूळ घुसलं. अहो, ही कथा आहे 70-80 वर्षापूर्वीची. तेव्हा ना गाड्या ना बस. अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खूळच नव्हे तर काय. पण आलं सरकारांच्या मना तिथं देवाचं चालना अशातली गत होती. मग काय, एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. अगदी मुंडन वगैरे करून. यथासांग 11 महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करून ते गावी देखील आले. छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं. विष्णूशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं. विष्णूशास्त्री म्हणजे वेदपारंगत, प्रचंड बुद्धिमान आणि करारी ब्राह्मण होते. गावात कुठेही रुद्रावर्तन, महारुद्र, दुर्गापाठ असला की विष्णूशास्त्रींशिवाय चालत नसे. शास्त्रीबुवा आले सरकारांना भेटायला. बोला सरकार, शास्त्रीबुवा म्हणाले. शिर्के सरकारांनी सदरेवरून उठून शास्त्रीबुवांना साष्टांग नमस्कार केला. सरकार, तुमच्या परिक्रमेविषयी समजलं. मी येणारच होतो तुम्हाला भेटायला आणि वृत्तांत ऐकायला. अहो, कठीण असते हो ही परिक्रमा. तुमचं कौतुक वाटतं सरकार. संपत्तीच्या रूपानं प्रत्यक्ष लक्ष्मी माता तुमच्या घरी पाणी भरत असतानाही तुम्ही सरस्वती मातेशी सख्य जपून ठेवलं आहे. तुमचा अध्यात्माचा, धर्माचा व्यासंग उत्तम आहे आणि त्यात तुम्ही परिक्रमेसारखी दिव्य गोष्टही तितक्यात सुरेखपणे करता हे विशेषच आहे. असा ज्ञान, विद्वत्ता आणि धनाचा संगम क्वचितच बघायला मिळतो हो. बरं, बोला, काय काम काढलं माझ्याकडे? शास्त्रीबुवांनी विषयालाच हात घातला. त्याचं असं आहे शास्त्रीबुवा, मला परिक्रमेवरून सुखरूप आल्यानं पारणं करायचं आहे. गंगापूजनही करायचं आहेच. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालायचं आहे. त्याची नियोजनाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. कितीही माणसं येऊ देत. ठीक आहे, इतकं बोलून शास्त्रीबुवा निघाले. तिथून निघून घरी येत असताना महारवाड्यावरूनच वाट जात होती. त्या काळी विष्णूशास्त्री हे जितके बुद्धिमान ब्राह्मण होते, ज्ञानी होते, हे सत्य असलं तरी ते जातपात आणि शिवाशिव मानत नसत. ही बाब अनेकांना खटकायची. 2 वेळा तिथल्या ब्रह्मवृंदांनी त्यांना 6-6 महिने वाळीत टाकलं होतं. पण ते नसले की धर्मकार्याची कामं अडून राहायची आणि विष्णूशास्त्री काही सुधारण्यातले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या या मोकळ्या चाकळ्या वागणुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची लोकांना सवय झाली होती. महारवाड्यात सुमसाम शांतता होती. पारावर गोपाळ, शनवाऱ्या, बापू असे 4-5 लोक बसलेले होते. शास्त्रीबुवांना बघून ते जागेवरून उठले. नमस्कार केला. परिसरात यावर्षी दुष्काळ पडला होता. प्रत्येकाचे खायचे वांदे झाले होते. पोरं उपाशीच होती. कशीबशी पेच पिऊन दिवस कंठणं सुरू होतं. काय करावं ते समजत नव्हतं. शास्त्रीबुवांनी सगळं ऐकलं. बापू, एकूण किती डोकी आहेत रे महारवाड्यात तुमच्या? धाकली, कडेवरची, धावती आणि म्हातारी कोतारी पकडून सगळी सांग. शास्त्रीबुवा विचारते झाले.
बापूनं माणसं मोजायला सुरुवात केली. तो नावं घेत होता, शास्त्री बुवा माणसं मोजत होते. तब्बल 96 लोक झाले. घरी जाण्याऐवजी शास्त्री बुवा पुन्हा वाड्याच्या दिशेने उलट फिरले. पण पण शास्त्री बुवा, हे कसं शक्य आहे? सरकार म्हणाले, लक्षात घ्या, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण मला ब्राह्मण भोजन घालायचं आहे. गाव जेवण देईन की मी, सवडीनं देऊ, त्यात काय एवढं मोठंसं. पण सरकार, तुम्ही बोललात की तुम्ही माझ्या शब्दाबाहेर नाही, बरोबर? बघा, श्रीमद भगवद्गीतेत उल्लेख आहे, प्रत्यक्ष भगवानच म्हणतात की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिताः. म्हणजे समस्त जीवांच्या पोटी भुकेचे रूपने असणारा वैश्वानर नावाचा जो अग्नी, तो म्हणजे मीच. सरकार, हे बघा, तुम्ही ब्राह्मण भोजनाची जबाबदारी मजवर सोपवलीत. म्हणजे मी काय करणार? तर साताऱ्यापासून वडूजपर्यंत सगळ्या गावातली ब्राह्मण मंडळी गोळा करून आणणार. 400 ब्राह्मण होतील. जे ते घरी जेवणार ते इथे येऊन जेवतील, बरोबर आहे? तर जिथे खरी भूक आहे त्या पोटांना चांगले 4 घास द्यायला हवेत, तर तुम्हाला शतपटीनं पुण्य लाभेल महादेवराव. आणि अहो, ब्राह्मण म्हणजे कोण हो? 4 वेद येतात तो ब्राह्मण नाही. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. आणि ही गावकुसाबाहेरची उपाशी जनता आहे ना, ती नुसतं ब्रह्म जाणत नाही, तर पोटातली आग, तो वैश्वानर म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर ती आग जागी ठेवतो. हा भयान दुष्काळातही ती मंडळी पेच पाणी पिऊन दिवस ढकलतात, पण चोरीमारी करत नाहीत हो. तेच खरं जिवंत ब्रह्म आहे हो. सरकार निरुत्तर झाले. त्यांचे डोळे ओले झाले. विष्णू शास्त्रींना त्यांनी साष्टांग नमस्कार केला. पुढच्या गुरुवारी पंगत बसली. सदरेवर 400 ब्राह्मण आणि अंगणात 101 महार असा सोहळा पार पडला. सगळ्यांना एकच वागणूक होती, तसंच सारखेच पदार्थ होते. जिथे ब्रह्मवृंदांना केशरी भात होता, तिथे महारांनाही केशरी भात, पुऱ्या आणि इतर पक्वान्नांचं साग्रसंगीत भोजन होतं. भोजनोत्तर प्रत्येकाला दक्षिणा दिली गेली. बायकांना साडीचोळी दिली गेली. ब्राह्मणांसोबत महारही तृप्त होऊन निघून गेले. सरकार आणि विष्णूशास्त्री सदरेच्या जवळ अंगणात उभे राहून हा अन्नपूर्णेचा तृप्त सोहळा भरल्या डोळ्यांनी बघत होते. इतक्यात एक वृद्ध महार जवळ आला. दोघांनाही त्यानं खाली लावून नमस्कार केला. बोला आजोबा, काय म्हणताय? झालं का जेवण? सरकारांनी विचारलं. व्हय जी, झालं. मन तृप्त झालं जी. लई दिसांनी असं ग्वाड जेवण मिळालं खायला. दक्षिणा बी मिळाली. मग अजून काही हवं आहे का? शास्त्री बुवा विचारते झाले. नाही, पण या बदल्यात मला तुम्हाला काही द्यायचं आहे, ते स्वीकारा जी. सरकार आणि शास्त्री बुवा एक क्षण स्तिमित झाले. डोकं जड झाल्यागत झालं दोघांचं. त्या म्हातार बुवांनी खांद्यावरच्या झोळीतून हात घालून 2 फूटभर लांबीच्या काठ्या काढल्या. काळ्या कभिन्न, शिसवी आणि चकचकीत पॉलिश कराव्यात तशा. दोघांच्या हातात एक एक दिल्या. खरं म्हणजे आता शिवायचं नाही वगैरे दोघं क्षणभर विसरूनच गेले. कसल्या तरी संमोहनाचा असर होता की काय देव जाणे. याला कुबेर काठी म्हणतात जी. तिकडं जंगलात गावती. ही अशीच ठेवायची, तिजोरीत जपून ठेवायची. काही करायचे नाही. फक्त वर्षातून एकदा रामनवमीला बाहेर काढायची, पूजा अर्चा करायची. शक्य होईल तसं गाव जेवण, गरिबांना जेवण घालायचं आणि सूर्यास्ताला परत ठेवून द्यायची आत. ती पुन्हा पुढच्या रामनवमीलाच काढायची.
तुम्हा दोघांनाही काय पण कमी पडणार नाही बघा. तुमच्या पुढच्या जितक्या पिढ्या हा नियम पाळतील तितके दिवस, तेवढी वर्ष ही काठी तुमच्याकडं असत. नावासारखीच आहे ही कुबेर काठी, कुबेराची धनसंपत्ती देणारी. इतकं बोलून तो म्हातारा निघून गेला. पुढच्याच क्षणी दोघं भानावर आले. काय झालं ते समजायला मार्गच नव्हता. आसपास धावाधाव करून शोध घेतला तर समजलं असा कोणी म्हातारवा मारवाड्यात नाहीच आहे मुळात. तो काठी टेकत टेकत असा कितीसा दूर गेला असेल. पण आठी दिशांना माणसं पाठवूनही कोणी दिसलं नाही. तेव्हा हा चमत्कार आहे हे दोघांच्याही लक्षात आलं. आज 70-80 वर्ष झाली या घटनेला. तरीही रामनवमी असली की शिर्के आणि अभ्यंकर घराण्याचे सध्याचे वंशज एकत्र येतात. दोन्ही कुबेर काठ्या अत्यंत गुप्तपणे बाहेर काढल्या जातात. दोन्ही काठ्यांचं यथासांग पूजन होतं. विष्णू सहस्रनामाचा अभिषेक होतो. ही पूजा अतिशय गुप्तपणे कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे होते. आणि मग गावजेवण भंडारा होतो. शेकडो माणसं आजही जेवून जातात. दोन्ही घराण्याचे वंशज एकमेकांशी मैत्री टिकवून आहेत. दोन्ही घराण्यात या कुबेर काठीच्या निमित्ताने एक विशेष प्रेमाचे स्नेहबंध निर्माण झाले आहेत. एकत्र कोलॅबरेशनमध्ये काही प्रोजेक्ट्सही सुरू आहेत. दरवर्षी भंडारा झाला की सध्याचे वंशज दुपारी 1 वाजता एकत्र येतात. प्रवेशद्वाराकडे नजर ठेवून असतात. तिथे 1 ते 1:15 दरम्यान एक वृद्ध व्यक्ती दिसते. त्याचं दर्शन लांबूनच घ्यायचं असा संकेत आजही पाळला जातो. तो वयोवृद्ध आजोबा जेवून निघालेला असतो. तो मागे वळतो, या दोघांकडे कटाक्ष टाकतो. त्यांनी लांबूनच केलेल्या नमस्काराचा सस्मित चेहऱ्याने स्वीकार करतो आणि काठी टेकत टेकत निघून जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत काठ्यांना घरातील सगळी मंडळी साष्टांग नमस्कार करतात आणि दोन्ही कुबेर काठ्या आपापल्या तिजोरीत बंदिस्त होतात. त्या पुढच्या रामनवमीला तिजोरी बाहेर येण्यासाठीच.